फार विषयात जात नाही. विषयाची कल्पना तुम्हाला आहे म्हणून तुम्ही इथे सगळे जमलायत. मला वाटतंय फक्त 2-3 प्रश्न आम्ही सातत्याने जे विचारलेत, म्हणजे सभागृह नेत्यांनी सांगितलं, त्यानंतर मी एक पत्रकार परिषदेमध्ये विचारलं की महापौर ते सभागृह नेते असं मराठी माध्यमात शिकून सुद्धा सागर नाईक यांचं काही फार बिघडलेलं नाही. म्हणजे आपले शिक्षण मंत्री दादा भुसे हे पण मराठी माध्यमात शिकले, पण तरी ते शिक्षण मंत्री झालेले आहेत. हा भाग वेगळा की मोदी साहेब कुठल्या माध्यमात शिकले आणि कुठपर्यंत शिकले, मी त्या फार खोलात जात नाही. त्यांचं शिक्षण नीट झालं असावं हे नीटच्या आंदोलनामुळे आपल्याला कळालं असावं. मी त्या फार खोलात जात नाही. विषय आहे मराठी माध्यमात शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं आणि इंग्रजी विषय शिकणं. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे 5वी पासून इंग्रजी विषयाचा अंतर्भाव आपल्या माध्यमामध्ये आहेच. मग तो असताना सुद्धा परत पहिलीपासून माध्यमच बदलायचं. बरं, हे कोण करतंय? म्हणजे राज्य शासनाच्या झेडपीच्या शाळा त्या आता सीबीएसई होत आहेत, त्या इंग्रजी माध्यमाच्या होत आहेत. म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, जसं राजसाहेब म्हणाले की तो बाहेर कुठे हिंदीत बोलतो, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही खाजगीत, पण तो त्या सभागृहात सुद्धा हिंदीत बोलतोय, कारण दिल्लीश्वरांना कळावं. मेन गोची जी आहे, गोम आहे ही आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला आपण महानगरपालिका म्हणतो, झेडपी म्हणतो, जिल्हा परिषदा म्हणतो, नगर परिषदा म्हणतो, नगरपालिका म्हणतो, यांचं मूळ काम असायला हवं. त्या जर महाराष्ट्र राज्याच्या आहेत तर त्यांनी शिक्षण देताना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे. हे मला वाटतं ही चौकट असायलाच हवी. एकाच बाजूला आपण खाऊजा धोरण अवलंबलंय, मग त्यांनी येऊन काय इंग्रजी माध्यमाच्या शाळा, म्हणजे आजची कमाल आहे की त्या विजय थलपतीने येऊन सांगितलं द्विभाषिकच धोरण असेल. थेट आजची बातमी आहे, हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि त्यांनी सांगितलंय, म्हणजे दीपक यांनी काही सूचना दिली असेल की इथे मराठी अभ्यास केंद्र तिकडेही व्हावं, तर त्यांनी सांगितलं की तिथे मराठी अभ्यास केंद्र व्हावं, बहुतेक दीपक यांची शाखा तिकडे सुरू करावी असं. तर त्यांचे पुतळे जाळलेत राजस्थानला. आणि इथे वाशीमध्ये दीपक तुम्हाला सांगतो, बाळासाहेब सरांना कल्पना आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, राजस्थान भवन आहे, कर्नाटक भवन आहे, ओडिसा भवन आहे, केरळ भवन आहे, महाराष्ट्र भवन आता वीट रचली. म्हणजे सगळ्यात उशिरा काय होतंय? महाराष्ट्र भवन होतंय, अजून झालेलं नाही. ते आम्ही आंदोलन केलं, ती जागा आम्ही वाचवली 2 एकरची, आता ती विकणार होते कुणाला तरी. म्हणजे ही गंमत आहे. भाषेचा मुद्दा जो दीपक किंवा ह्या सगळ्या मंडळींनी, किंवा आम्ही त्या चळवळीत होतो, मी छात्र भरतीतून आलोय, मला कल्पना आहे त्या विषयाची. त्यामुळे मनसेत सुद्धा राजसाहेबांनी ज्यावेळी हिंदी भाषेचा विषय आला त्यावेळी सुद्धा केलेलं आंदोलन असेल, त्या सगळ्या चळवळीत आम्ही सगळे आहोत. मला वाटतं की हा विषय अशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि तो त्या पद्धतीने जर आपण लोकांना समजून सांगितलं. बरं, लोकांचा प्रतिसाद आहे का? माझ्याकडे घणसोली शाळा आहे ज्याला 3,500 विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात. 3,500 विद्यार्थी, म्हणजे त्यांना इमारत कमी पडते. त्यांना कोपरखड्यातल्या किंवा घणसोलीतल्या दुसऱ्या शाळेच्या इमारतीत जावं लागते काही वर्ग भरवायला. आम्ही सभागृहात नेत्यांना विचारलं की ती शाळा पण बंद करणार आणि पहिलीपासून इंग्रजी सुरू करणार की काय? तिकडे सरसकट इंग्रजी. म्हणजे असं काय धोरण असू शकतं? बरं, हे अगदी याची काय पूर्वतयारी, याचा काही सर्वे झालाय की नवी मुंबईकरांनी सांगितलं, घराघरातून यांना मेल केलेत की नाही ते इंग्रजीच करा, त्याशिवाय आम्ही शाळांमध्ये आमची मुलं पाठवणार नाही आहोत. बरं, हे धोरण सपशेल फेल ठरलंय. म्हणजे आता सांगितलं की 80 पैकी 57 शाळांमध्ये फक्त 128 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. म्हणजे नवी मुंबईकरांनी नाकारलंय. बरं, यांच्या सगळ्या नगरसेवकांनी जवळपास 56 की 64 सगळ्या नगरसेवकांनी मोठे मोठे होर्डिंग्स, बॅनर लावले होते
प्रवेशाचे त्या इंग्रजी बालवाटिकेत प्रवेश घ्या म्हणून. म्हणजे यांना ज्यांनी मतदान केलं त्यातल्या 25% लोकांनी सुद्धा प्रवेश घेतलेला नाहीत याचा अर्थ. म्हणजे त्या एखादा नगरसेवक 7 ते 10 हजारच्या घरात निवडून येतोय मतदान करून. म्हणजे त्या 7,000 मधल्या 70 मुलांनी पण प्रवेश घेतलेला नाही शाळेत. म्हणजे देसाईंच्या इथे जी शाळा आहे 10 मुलांनी प्रवेश घेतलाय. मग 10 मुलांसाठी एका म्हणजे जास्तीत जास्त मोठी संख्या 23. मग 10 मुलांसाठी तुम्ही वर्ग सुरू करणार आहात आणि मराठी माध्यमाचे वर्ग का बंद करतायत? तर विद्यार्थी मिळत नाहीत. आपण ह्या गोष्टीवरती बोट ठेवायला पाहिजे. मग तुम्ही 10 विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देणार आहात. बरं, शिक्षक नाहीत. महानगरपालिका स्वतः शिक्षक भरती करू शकत नाही. बरोबर बाळासाहेब सर? राज्य शासनाने यांना शिक्षक भरतीचे कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. आपल्याला हे लोकांना सांगावं लागेल. मग आहे त्या शिक्षकांचं काहीतरी 1 का 2 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं गेलं. मग 2 दिवसाच्या प्रशिक्षणात त्याला इंग्रजी आलंय. आपल्याला मात्र 10 वर्ष पोरगं आपलं टाकायचंय. म्हणजे हा भाग वेगळा की आम्ही चळवळीत सांगायचो की कुठलीही भाषा शिकायला जगातली 6 महिने पुरेसे. बरं, आपण माशेलकरांपासून सगळी उदाहरणं देतो की ही सगळी माणसं आज जागतिक पातळीवरती ही मराठी माध्यमातून शिकलेली आहेत किंवा जगात सुद्धा, देशात सुद्धा वेगळ्या राज्यातून त्यांच्या मातृभाषेत ज्यांचं शिक्षण झालंय त्याच माणसांनी गाजवलंय सगळं. मग हे सगळं असं असताना हा घाट का घातला जातो? देसाई बोलता बोलता त्यांनी थोडासा स्पर्श केला त्या विषयाला. याच्या मागे एक मोठं अर्थकारण आहे. ह्यावेळी जर आपण पाहिलं तर शिक्षणाचं बजेट नवी मुंबई महानगरपालिकेचं काहीतरी 130 कोटीच्या घरात आहे. इथे 3 CBSEच्या शाळा दीपकजी यांनी सुरू केल्या. पहिली शाळा सिऊडला, दुसरी कोपरखरणेत आणि तिसरी शिरवणे, म्हणजे जो महापौरांचा कुक्षेतला जो महापौरांचा आत्ताचा वॉर्ड आहे आणि यांचं दत्तक पुत्र सूरज पाटील यांचं. या 3ही शाळांपैकी पहिली जी शाळा सिऊडला सुरू झाली त्या शाळांमध्ये आकांक्षा नावाच्या एका खाजगी संस्थेला त्यांनी कंत्राट दिलं. कसलं कंत्राट? तर शिक्षक भरती तुम्ही करायची CBSE शाळांमध्ये, कारण राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. मग तुम्ही तुमचे शिक्षक लावायचे, तुमचं बाकी सगळं हे करायचं, आम्ही तुम्हाला फक्त इमारत देऊ आणि त्याचे पैसे देऊ. मग त्या संस्थेला 50% तुम्ही तुमच्या CSR मधून करायचं, 50% आम्ही महापालिकेचे. ह्यावेळी कमाल केली की कोपरखरणे आणि कुक्षेतची जी शाळा आहे त्याचं कंत्राट ज्यावेळी काढलं शिक्षक भरती आणि बाकी सगळ्या सोयी सुविधांचं, तर 100% संस्थेला पैसे महापालिका दिली. म्हणजे उद्या भविष्यात ज्या 80 शाळा आज मराठी माध्यमाच्या किंवा त्यातल्या 60 आहेत, 57 आहेत, त्या शाळांमध्ये हळूहळू या सगळ्या संस्थांना हे कंत्राट द्यायचं. 34 करोड 10 वर्षाला एका शाळेचे. मी एका शाळेचं म्हणतो आता जे कंत्राट काढले, म्हणजे वर्षाला किती? 3 करोड. मग 57 शाळा गुणिले 3 करोड. हे गणित बघा काय आहे. हे गणित वेगळं आहे. तू नगरसेवक आहेस, माझ्या पक्षाचा, तुझी संस्था आहे, चालव. मग तू शिक्षक कुठले भरती कर. ते D.Ed B.Ed नसले तरी चालतील, ते 12वी असले तरी चालतील, ते त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन केलं असेल तरी चालेल, त्यांना मुलांचं मानसशास्त्र कळो न कळो, त्यांना शिक्षणाचं ओ का ढो कळो न कळो. मला वाटतं हे धोके जे आहेत हे जर आपल्यातल्या प्रत्येकाने जाऊन, जर आपल्या आपल्या जागांवरती जाऊन, कट्ट्यावरती जाऊन, छोट्या छोट्या चौकसभा, म्हणजे जर आपण थेट आंदोलन करतो त्याच्या अगोदर छोट्या छोट्या चौकसभा पण घेऊ. चौकसभेचे तुम्ही स्पॉट सांगितले की आम्ही इथे 15, 20, 25 जण जमू. आता आमचे नगरसेवक त्यांच्या इथे 2 ठिकाणी होईल, जिथे आमचे 2 नंबरला उमेदवार आले तिथे चांगला प्रतिसाद आहे, तिथे जाऊ. ह्या गोष्टी जर आपण लोकांशी बोललो तर मला वाटतंय की याच्या मागे सुद्धा एक जनशक्ती हळूहळू उभी राहील. म्हणजे आता देसाईंचं भाषण त्या सभागृहातलं मिलियन्स लोकांनी पाहिलं, आपल्या पत्रकार परिषदा पाहिल्या.
तुम्ही जे बोललात, आनंद भंडारे असेल, तुम्ही सातत्याने मुंबईतून का होईना या गोष्टीला विरोध केलाय. अनेक जण आहेत. उभाटाने सुद्धा नवी मुंबईत विरोध केलाय. त्यांचे 2 नगरसेवक सुद्धा देसाईंबरोबर होते. तर मला वाटतं ह्या गोष्टीचा काही परिणाम नवी मुंबईकरांवर झाला आणि त्याला प्रतिसाद मिळाला नाही का? नाही तर बेसिकली इंग्रजी माध्यमाच्या याला पहिलीपासून लोक रांगा लावून फॉर्म घेतात. बाळासाहेब सर चुकत नसेल तर मग हे तर फुकट देत आहेत महानगरपालिका. मग काय काय झालंय की 128च झालंय प्रवेश. तर सुप्तपणे नवी मुंबईकरांमध्ये हे आहे की आम्हाला सरसकट पहिलीपासून इंग्रजी माध्यमाचं धोरण नकोय. आपल्याला जाऊन फक्त साथ घालायची, आपल्याला जाऊन फक्त सांगायचंय. बरं आहे ते कशासाठी? गरिबाला इंग्रजी शिक. अरे वर्ग खोल्या तर नीट करा. पहिला आम्हाला उत्तम दर्जाचं शिक्षण तर मिळू दे. म्हणजे वर्ग खोल्या चांगल्या नाहीत. सगळ्यात मोठी गंमत जे आम्ही लक्षात आणून दिली, आमच्या विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष जे आता इथे नाहीयेत, संदेश डोंगरे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती काढली की महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं फायर ऑडिटच झालेलं नाही. म्हणजे माध्यम इंग्रजी करायला घाई आहे, पण त्या इंग्रजी माध्यमात जाणारी जी मुलं आहेत ती त्या आगीने होरपळली तरी चालतील, पण आम्हाला इंग्रजी करायचं. फायर ऑडिट झालेलं नाही. मी हे मुद्दामून का सांगतोय की आपण ज्यावेळी बाहेर जाऊन सांगाल कुणाला तरी, तर बऱ्याचदा असं असतं की त्याच्या प्रश्नाला आपला प्रतिप्रश्न केला तर तो जरा शांत राहतो. बरं चल जाऊ दे ते धोरण, फायर ऑडिट का नाही. हे याच्या मागचं सगळं राजकारण, हे अर्थकारण सगळ्यात जास्त आहे. बाकी शिक्षण रूपांतरण धोरण असं गोंडस नाव देऊन आणि इंग्रजी बालवाटिका असं काहीतरी गोंडस नाव देऊन, इंग्रजी माध्यम हा तर विषय आहेच पहिलीपासून, पण त्याच्या मागचं मोठं अर्थकारण सगळ्याच संदर्भात. जसं आता दीपक म्हणाले की नवी मुंबईत सवलतीत भूखंड घेतले, त्याच्या मागचे उद्देश वेगळे होते. इथला मूळ जो आहे आगरी कोळी समाजाचा, त्याला तिथे 5% आरक्षण असायला होतं सगळ्या प्रवेशांमध्ये. ते नाहीये. आपण पाहिलं की ते त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे, पण त्याला कुठे इंजिनिअरिंगला, कुठे मेडिकलला त्याचा काही फायदा होतो का? तर तो होत नाही. बरं त्या भूमिपुत्रांबद्दल सभागृहात बोललं जात नाही. बरं सभागृहात सगळे नेते हे भूमिपुत्र, म्हणजे सागर नाईक त्याच्याबद्दल बोलत नाही की आमच्या मुलांना प्रवेश का देत नाही. ते वेगळाच विषय वेगळीकडे घेऊन जात आहेत की नाही मग हे यांनाच गरीब मुलांना शिकवायचं नाहीये. तर मला वाटतं ह्या सगळ्या मागचं एक भूमिकेचं सुद्धा पत्र जे आपण आता बोलतोय ते सुद्धा भूमिकेचं. अनेकांना विषय बोलता येईलच असं नाही, किंवा चर्चेत बोलता येईल असं नाही, किंवा तेवढा वेळ नाहीये. तर एक लाखभर 25,000 10,000 पॅम्पलेट्स जर आपल्याला आपल्या भूमिकेचं जर घराघरांमध्ये देता आले, जिथे सिडकोची घरं आहेत तिथे बेसिकली मराठी टक्का चांगला आहे, मराठी टक्का जास्त आहे. म्हणजे आपण पाम बीच रोडला ती पत्रकं वाटून काही उपयोग होणार नाही. म्हणजे त्यांची मुलं पहिलीपासूनच अमेरिकेत शिकतात, त्यामुळे आपल्याला ते अमेरिकेत जाऊन आंदोलन करावं लागेल. दीपक आता राजस्थानपर्यंत पोहोचलेत, त्यामुळे तो पुढे त्याचा प्रवास पुढे तो जर गेला सोबत तर तो आम्हाला घेऊन जाईल. मग तिथे आम्ही अमेरिकन नवनिर्माण सेना असं काही जर आम्हाला प्रयोग करता आले तर आम्ही करू. हा भाग गमतीचा सोडला तरी मला वाटतं की आपण पॉकेट सुद्धा पाहिले पाहिजे की कुठे कुठे आपण ह्या संदर्भातली जनजागृती करू शकतो. जसं वाशीला आता इथे ठाकूर साहेब आले, साहेब हे आहेत, चांगले लिहितात, आणि ते आपला साहित्य संघ जो आहे सिऊडला तिथे सगळे असतात. हे वाशीलाही साहित्य संघ आहे कुलकर्णी काकांचं, ज्या सामाजिक मराठीवर काम करणाऱ्या ज्या संस्था, बाळासाहेब सरांकडे सगळी यादी आहेत. यांना सगळ्यांना मला वाटतं यांच्याकडे जाणं, यांच्याशी संवाद साधणं, काही जबाबदाऱ्या जर दीपक यांनी आम्हाला वाटून दिल्या की संस्थांशी बोलणं, हे काम समजा बाळासाहेब सरांनी केलं. चौकसभांचं आयोजन महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून आम्ही काही ठिकाणी केलं. आणि देसाईंनी एक दिलेली उत्तम सूचना की 19-20ला जर महासभा असेल तर मला वाटतं 2 शिवसेना आहेत सगळ्या महाराष्ट्रात, नवी मुंबईत सुद्धा. बरं दोघेही सांगतात आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे पाईक आहोत आणि अजेंडा जर मराठी आहे तर त्यांनाही विषय घ्यायला
भाग पाडले पाहिजे. इथले जे विरोधी पक्ष नेते आहेत, विजय चौगुले, जे सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा ते नवी मुंबईतल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेवर पण आहे, नाटकांचा आणि त्यांचा काही संबंध नाही तरी, किंवा वेगळ्या नाटकांसाठी सुद्धा अखिल भारतीय नाट्य परिषदेवर घेत असावं असं काही निकष असतील, बाळासाहेब सरांना कल्पना आहे, तर तो भाग वेगळा. पण ह्या मंडळींना सुद्धा आपण, मला वाटतं, आपल्या अजेंड्याच्या मागे ज्या पद्धतीने सोनम वांगचुक आणि यांनी सर्व विरोधी पक्षाला आपल्या मागे आणलंय, स्वतःहून कोण गेलेलं नाहीये, तो रेटाच इतका आहे या सगळ्या तरुणांचा. आणि याला इतिहास आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्यावेळी तरुणांनी अशी कुठलीही लढाई हातात घेतली, यश अपयश हा भाग वेगळा, पण त्याच्या मागे देशातल्या प्रत्येक पक्षाला जावं लागलं. हा आपल्या समोरचा इतिहास आहे. म्हणजे उद्या उद्धव साहेबही जात आहेत, आज पवार साहेब गेले होते, सुप्रिया, ही सगळी माणसं, आणि जावं म्हणजे आज राहुल गांधींनी चांगला स्टँड घेतला, त्यांनी मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं. तर मला वाटतं त्याच पद्धतीचा लढा, भाषेच्या संदर्भातला कडवटपणा जो दक्षिणेत आहे त्या पद्धतीचा लढा, म्हणजे दीपक यांना आम्ही विद्यापीठापासून बघतोय, आम्ही खूप जवळचे मित्र आहोत, तो अनेकदा आमच्याबरोबर मार खाल्लाय. आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनात रामकृष्ण मोरेंनी जो विषय आणला होता की आयटीला मराठीचा पर्याय, जो आता मनोजनी उदाहरण दिलं, तर 2 वेळा सतत साहित्य संमेलनात आम्ही आंदोलन केलं होतं. म्हणजे आमच्याबरोबर निखिल वागळे ही सगळी मंडळी होती लाट्या काट्या खायला. फक्त जो काळ झाला लाट्या काट्या, एवढ्या लाट्या काट्या आम्ही खाल्ल्या नाही. म्हणजे 15-16 वर्षांच्या मुलांवरती ज्या पद्धतीच्या लाट्या खाल्या, दिल्या गेल्या, डोकी फोडली. आम्ही काँग्रेसच्या काळात खूप आंदोलनं केली, लाठ्या बसल्यात, व्रण आलेत, पण डोकी फुटली नाहीत. त्यामुळे आता त्या पद्धतीचा अतिरेक आपणही आंदोलनं करू. महापालिकेच्या बाहेर, आपल्याला गेटच्या बाहेर आंदोलनाला वेळ देतील का, जागा देतील का, दिली तर किती अंतरावरती देतील, हा प्रश्न आहेच. मला वाटतं एखादी तुकडी अशी बनवावी आमच्यासारख्यांची की जी सभागृहाच्या आत नाही पण बाहेर तरी जाऊन एखादी आंदोलन करेल. प्रणय वगैरे ही सगळी अशी तरुण मंडळी जर आली तर माझे पांढरे केस पण लपतील त्यात. तर तसे काही आपण करूया. मला वाटतं की दोन्ही स्वरूपातलं आंदोलन असावं, म्हणजे आज जाऊनही शांततेच. मला वाटतं की सभागृहात नाही, शेवटी तो सभागृहाचा अवमान पण नको, पण आपण अनेक जागा, म्हणजे तो महानगरपालिकेची इमारत म्हणजे मॉल आहे, तुम्ही आत आलात की नाही माहित नाही, पहिला मजला, दुसरा, तिसरा, काचेचा सुंदर असा मॉल बांधलेला आहे. तर त्या स्वरूपातलं आंदोलन व्हावं. जर कुठे कुठे शक्य असेल तिथे सह्यांची मोहीम शक्य आहे, सह्यांची मोहीम घेऊया. एखादं मिसकॉल कॅम्पेनिंग होत असेल तसं घेऊया. पण महिनाभर, म्हणजे आपण थेट आजच्या नंतर थेट 19 ऑगस्टला भेटावं असं न करता मध्ये काही टप्पे जर ठरवता आले, फक्त आता होत असलेल्या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलन याच्यामध्ये आपण जर नीट ठरवलं तर त्याचं, म्हणजे असं व्हायला नको की तिथे काहीतरी मोठी घडामोड होते आणि त्याच वेळी आपण इथे करतो तर ते फार प्रभावी ठरणार नाही. म्हणजे आजची बैठक जरी अत्यंत कमी वेळेत तरी त्याचा प्रभाव आहे. लोक अजूनही टीव्ही समोर बसली आहेत, मोबाईलमध्ये आहेत, की काय होतंय, काय संपतंय, नाही संपलंय, पुढे काय त्या आंदोलनाची दिशा. बरं, त्या आंदोलनाला कोणच नेतृत्व नसल्यामुळे ते आहे तसं उत्स्फूर्तपणे सुरू आहे. माणसं कमी होत आहेत, जास्त होत आहेत, वाढत आहेत. तर मला वाटतं त्याचे पडसाद आपल्यावरती उमटू नये असं एक प्रयत्न जर झाला तर हा विषय आता सुरू झालेला आहे. किमान ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी हा विषय त्यांनी आणू नये आणि तो बंद करावा, असं किमान आपल्याला 6 महिने, वर्षभराचं छोटे छोटे टप्पे आपण ठरवले. जसं आता देसाई म्हणाला की आपण एक भेट दादा भुसेंची पण घ्यायला हवी. शेवटी ही सत्ता आज त्यांच्याकडे आहे. किंवा असं आहे तर तुम्ही शिक्षक भरती तिथे आहे की नाही पाहावं. आपण एक माहितीचा अधिकार असाही टाकावा की इथे शिकवणारे पहिलीपासून जे बालवाटिकेला शिक्षक आहेत, देसाई तुम्ही तो पुढाकार घ्या की त्या शिक्षकांची एक यादी द्या आम्हाला. त्याचं मग प्रशिक्षण कुठे झालंय, काय झालंय, नाही झालंय,
त्याचा एखादा चार्ट जर आपल्याला बनवता आला की त्या शिक्षकांची खरंच शैक्षणिक पात्रता आहे की नाही आहे, तर मला वाटतं लोकांसमोर आपण यांना या वेगळ्या अर्थाने उघडं पडलं पाहिजे की हेतू यांचा इंग्रजी माध्यम किंवा इंग्रजीपासून शिक्षण किंवा गरिबाचं शिक्षण असा नसून त्याच्या मागे एक अर्थकारण मोठं लपलंय, यांचा हेतू वेगळा आहे, असं जर आपण लक्षात आणून दिलं तर मला वाटतं पुढच्या वर्षी हा निर्णय आपण मागे घ्यायला लावू शकतो. असं एक संक्षिप्तमध्ये मी आता मांडलंय. मला वाटतं याच्यात आणखी काही मुद्दे, बाळासाहेब सर आपण सगळे खूप काही ज्येष्ठ मंडळी आपण समोरही आहात, व्यासपीठावर बसलेले शहाणे असतात असं काय गैरसमज याच्यात आम्ही नाही आहोत. व्यासपीठाच्या समोरचे अनेकांचा व्यासंग आहे, या विषयातलं ज्ञान आहे, त्यांनी सुद्धा बोलावं आणि विषय चर्चेला जावं. धन्यवाद. जय महाराज.